तोंड तसं बरंच आहे माझं, पण ते एका फोडाने घोटाळा. अस्सलाम वालेकुम. तर आज आहे आपल्या राड्याचा डे ऑफ 30. तर आजचा राडा सुरू होतं कपडे बाहेर नेऊन धुवायचा कंटाळा आला होता म्हणून घरामध्ये सुरगुडा केला. भांडे तर कपडे धुण्या अगोदरच झालेले होते कारण भांडे खूप मोठ्या प्रमाणात आणि आता वेळ होती त्या भांड्यांना पुन्हा रॅकवर लावा. आणि खरं तर याच गोष्टीचा मला सगळ्यात जास्त कंटाळा. फ्रीज उघडून बघितलं तर कळलं की फ्रीजचं लाईट खराब झालं. थोडक्यात सगळी कामं आवरली होती म्हणून इकडे ना चिक्कोवर दणका मारला. आणि हे सगळं होईपर्यंत 2 वाजले. तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि बाहेर कोण होतं तर आमचे शेजारी. सगळी कामं आवरेपर्यंत शेजारी टपकत असतात. टिफिन उघडून बघितलं सगळं खाल्लं की नाही तर सगळं सापडासूप केलेलं. बाहेर जायचं आणि खाली ओलय तर हा शेजारीचा निर्मळपणा बघा. त्याला पाय पण भरू द्यायचे नव्हते आणि चप्पल सुद्धा घालायची. आणि एवढी कसरत केल्यानंतर फायनली त्यांनी चप्पल न पाय भरता घातली. कपडे बदलून लगेच होमवर्क करायला बसवलेलं होतं कारण जर उशीर केला की मग लगेच. आणि मग नेहमीप्रमाणे थोडा अभ्यास करताच शेजारीला झोप लागली आणि मी जागा राहून काय करावं म्हणून म्हटलं आपणही थोडंसं झोपूनच घ्या. आणि खूप झोपायचे अथक प्रयत्न केले तरी मला झोप येत नव्हती म्हणून परत उठून आणि फक्त उठून बसून काय करू म्हणून टॅब हातात घेतला आणि म्हटलं बघा इतर कोणाचे ब्लॉग चांगले. आणि रात्रीपासून इतकी जाम सर्दी वाढली की डोकं एकदम जाम झालेलं होतं माझं. मग टॅब पाहायचा कंटाळा आला म्हणून उठून बसले आणि म्हटलं आता जाऊ द्या. एवढं झोप येत नाही तेव्हा झोप येत नाही म्हणून म्हटलं आवरून केसात थोडासा कंगवा फिरून त्याला नेहमीप्रमाणे वरती बांधून दिली. थोडंसं फ्रेश वाटावं त्यासाठी म्हटलं थोडंसं फेस वॉश करून घ्या. नेहमी नाही पण कधीतरी असा नखरा करावा लागतो. रोज आपली साबण पण लावायला कंटाळे. रोज 5 मिनिटात आंघोळ करणारे आज फक्त तोंड धुण्यासाठी ना 10 मिनिट लावलेले होते. ऑनेस्टली मला खरंच खूप फ्रेश वाटत होतं. सगळं काही ओके फक्त पिंपल्सने सगळं. हे सगळं होईपर्यंत 2:45 वाजले आणि आता डोकं जाम झालंय म्हणल्यावर त्याला औषध म्हणून चहाचाच पर्याय असतो. डब्यातली चहा पावडर संपली म्हणून नवीन पॅकेट फोडून डब्यात होतं आणि इकडे 1 कप सोडून 2 कप स्पेशल दुधाचा चहा उकळला. गार होईपर्यंत दम नाही म्हणून अशी जीभ भाजून घेतलेली आणि त्याच शिकवणीवर मग मी नंतर 2 हातांनी कप धरून एकदम निवांत मध्ये चहा घेतला. हे आपले डोकेदुखीचं आणि आपल्या सर्दीचं रामबाण. चहा झालाय म्हटल्यावर चहाचे भांडे उचलले आणि धुवायला आणले आणि तेवढ्यात आमचे शेजारी उठून बसले.